चला, गुड आफ्टरनून टू ऑल. सर्वांना स्क्रीन आणि आवाज एकदम क्लिअर आहे का? बोला. फास्ट कमेंट करा. चला, किती नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आलोत आपण? दुसरा चालू आहे का? हा दुसरा झाला ना? हा झाला, हा पण झाला, हा पण झाला, हा पण झाला का? हो हो हो. चला, इथपर्यंत आलो होतो. आज टाइम अँड वर्क मध्ये पुढे जाऊ, आणखीन प्रॅक्टिस करू. ठीक आहे, चला जरा. ए आणि बी एक काम जे आहे ते 20 दिवसात करतात, 20 आणि 12 दिवसात करू शकतात. एकट्या ए ने काम करायला सुरुवात केली, मग 4 दिवसांनी बी जॉईन केला आणि एकत्र काम करून ते काम पूर्ण केले. तर काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागले? 10 दिवस. बर, चला. ए एक काम किती दिवसात सांगितले रे? 20. बी ते काम किती दिवसात सांगितले? 12 दिवसात. म्हणजे यांचा एलसीएम येणार किती? यांचा एलसीएम येणार 60. 20 त्रिक 60, 12 पंचे 60. मला सांगा, पहिले एकट्याने काम करायला सुरुवात केली 4 दिवसांनी, म्हणजे पहिले 4 दिवस कोणी काम केलं? ए ने. ठीक आहे, ए एका दिवसात किती पेन बनवतो? 3. 3 गुणिले 4, 4 त्रिक किती पेन बनले? 12. 12 पेन बनले, 60 मधून 12 गेले, किती उरले रे? 48. 48 पेन आता कोण बनवणार आहे? ए आणि बी मिळून. अरे बरोबर का? 5 आणि 3 किती बनले रे? 8. एका दिवसात 8 पेन बनवता. 48 पेन बनवायला किती दिवस लागेल? 6 दिवस. 6 दिवस. म्हणजे पहिले हे किती दिवस काम चाललं? 4 दिवस. आणि नंतर हे 6, म्हणजे 6 + 4 किती दिवस काम झालं रे टोटल? 10 दिवस. चला, लिहून घ्या पटकन. हे सोपा क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन, चला झालं हे. यात काय अडचण? पक्का बोला. चला देऊ नेक्स्ट क्वेश्चन. ट्राय मारा. ए आणि बी एक काम 15-10 पूर्ण करतात. ते एकत्र काम करू लागले, पण 2 दिवसानंतर बी काम सोडावं लागले. एकट्या ए ने उर्वरित काम किती दिवसात पूर्ण केले? 12 दिवसात. बारा. ठीक आहे, याच्यात तर काय अडचण नसेल ना? एक काम किती दिवसात करतोय? 15. बी किती दिवसात करतोय? 10.
यांचा एलसीएम किती येणार 30, म्हणजे याची इफिशियन्सी किती 2, याची इफिशियन्सी किती 3. अरे बरोबर का? ठीक आहे. नंतर एकत्र काम केले, किती दिवस एकत्र काम केले रे? काय सांगितलंय बघा, ते एकत्र काम करू लागले पण 2 दिवसानंतर बी कामाला सोडून गेला. म्हणजे 2 दिवस तर एकत्र काम केलं ना त्यांनी. 2 दिवस एकत्र काम केलं म्हणजे एका दिवसात 5 पेन बनवणार आहे. 5 गुणिले 2, 5 दुने किती रे 10. 10 पेन बनले. किती पेन बनले उरले 20. बी सोडून गेला म्हणजे बी सोडून गेला ना, तर उरलेलं काम ए कंप्लीट करणार. 20 पेन बनवणार. 20 कुठून आलं, तर ह्या 30 मधून हे 10 गेलं तर हे 20 आलं. मग 20 भागिले जेव्हा 2 केलं तेव्हा मला भेटलं 10. भेटलं का? म्हणजे हे 10 दिवस आणि पहिले हे 2 दिवस. 10 आणि 2 किती झालं 12 दिवस. इकडे लक्ष द्या, मला जर हे नसतं करायचं तर मी आणखीन काय करू शकत होतो मला सांगा. काम कोण सोडून चाललं? इकडे लक्ष द्या रे, हे तर सगळ्यांनी केलं असं, याच्यात काही विशेष असं काम नाही आहे. ठीक आहे. आणखीन बघा सेकंड मेथड बघा. आणखीन एक दुसरी मेथड सांगतो जे तुम्हाला मी पहिले शिकवलंय. हे नीट लक्ष द्या रे. एक काम किती दिवसात करतो 15 आणि बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. बरोबर. पूर्ण काम आलं 30. 2 1 सॉरी 30 2 आणि 3. ठीक आहे. आता 2 दिवसानंतर बी सोडून जाणार आहे. ठीक आहे ना. आपल्याला माहिती जो लवकर अर्ली स्टेज मध्ये सोडून चालला, जो तुमच्या संघर्षाच्या टाइम मध्ये सोबत नाहीये, त्याला कशाला मोजायचं? लात मारून हकलून द्या त्याच्या गिफ्ट सोबत. मला सांगा ना कोण चाललं रे? बी. एका दिवसात किती गिफ्ट देतोय, किती चॉकलेट देतोय तुम्हाला? 3. 2 दिवसात किती चॉकलेट देणार आहे? 6. मग मला सांगा 30 मधून 6 गेले तर किती आलंय? 24. आता हे 24 चॉकलेट उरलेला जो पर्सन आहे तोच देणार आहे. कोण देणार आहे? ए. भागा त्याला 12. खतम. आलं का? म्हणजे ए थ्रू आउट द काम होतं ना पहिल्यापासून. ए थ्रू आउट द काम करत होता म्हणजे एने किती दिवस काम केलं किंवा काम किती दिवसात पूर्ण आलं? तर 12 दिवसात. कळलं का? हे कळलं पाहिजे हा. हे तर तुम्ही सगळेच करणार आहे. हे सुधारलं पाहिजे. हे शे मला नाही सांगायचं आता. कोणतं वरचं वाला नाही समजत आहे? अच्छा. जर तुम्हाला सगळं समजलं असतं तर माझं पोट कसं भरेल ना गरीब माणसाचं. चला करू रफ याला. डन. याला रफ करू का? घ्या आणि क्वेश्चनला ट्राय मारा. ए आणि बी एक काम 6,000 रुपयामध्ये करण्याचा करार करतात. ए 10 दिवस आणि बी 12 दिवसात काम करू शकतो. सीच्या मदतीने 4 दिवसात काम पूर्ण होते. तर पेमेंटमध्ये सीचा वाटा किती? लावा ताकद. मस्त निवांत टाइम घ्या आणि डोकं लावा. मी सेकंड मेथडनी केलं. ओके, सगळ्यांनी सेकंड मेथडनीच केलंय. जबरदस्त. पहिली पण मेथड लक्षात ठेवा. पण इतकं अवघड वाटतंय हे. 1600. अच्छा समजत नाहीये. अच्छा. हे बरोबर आहे. क्वेश्चनच कळला नाही तर काय फायदा त्याचा? पंधराशे. तुम्हाला वाटलं देऊन टाकले 1500 रुपये? नाही, स्त्रियांची तर कॅल्क्युलेशन चुकायलाच नाही पाहिजे पैशाच्या बाबतीत तर. अच्छा, घ्यायचे माहिती का? द्यायचे. अच्छा, द्यायचे असले तर चुकता का? वा, जबरदस्त.
अच्छा, सगळेच नाही चुकत का? ठीक आहे, चला. ए आणि बी एक काम पूर्ण किती रुपयामध्ये ठरवतं त्यांचं? 6,000 रुपये. हे डील करून येता, भाई आपण दोघं मिळून हे काम करून टाकू, 6,000 रुपये घेऊ, 3,000 तुला, 3,000 मला, असं ते ठरवत असतील किंवा मी एवढं काम करतो, मला एवढे, तुला एवढे, खतम, संध्याकाळी पुरते, झालं नियोजन, असं. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलं, ए जो आहे ते काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए काम किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात. आणि बी किती दिवसात करतो रे? 12 दिवसात. याच्यावरून तुम्हाला काम तर काढता येईल 60. अरे बरोबर आहे का? मला सांगा, इफिशियन्सी काढणं लय मोठं काम आहे का? पहिलं काम क्वेश्चन मध्ये काहीही विचारलेलं असू द्या, तुमच्याकडे क्वेश्चन मध्ये इफिशियन्सी भेटली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं सीच्या मदतीने ते काम 4 दिवसातच पूर्ण होते. म्हणजे हे तिघं जर कामाला भिडले, कोण कोण, ए बी सी, तर 4 दिवसात काम पूर्ण होतं. ठीक आहे. मग मला सांगा, ए ची इफिशियन्सी किती आहे? 6. अरे बरोबर का? बी ची किती आहे रे? 5. आता सी ची इफिशियन्सी काढणं लय मोठं काम होऊन जाईल का माझ्यासाठी? भेटून जाईल ना. मला सांगा ना, हे 4 आणि हे 60, 60 भागिले 4 केलं तर तिघांची मिळून इफिशियन्सी किती? 15. बुद्धीला पटलं का? बोला. त्याच्यापैकी ए किती रे राजांनो? 6. बी किती रे? 5. पूर्ण 15 पाहिजे. 6 आणि 5 11. म्हणजे हे गडूळ सी जे असणार त्याची इफिशियन्सी भेटली मला 4. इफिशियन्सी भेटली का? आणि टाइम दिलेला नसेल तर इफिशियन्सीच्या रेशो मध्ये वाटणार. कोण कोण आहे? ए, बी ए आणि सी ए. ए ची इफिशियन्सी 6, बी ची 5 आणि याची 4. मग किती रुपये टोटल? 6,000 रुपये. ह्या प्रमाणात वाटणार. 6 आणि 5 11, 11 4 15, 15 बरोबर 6,000. 15 1 15, 15 चोक 60. जबरदस्त. 400. सी चा वाटा विचारलाय. सी किती रेशो आहे? 4 रेशो. 4 गुणिले 4, 4 चोक किती रे? 1600. खतम. काय त्या क्वेश्चन मध्ये? काहीच नाही. इफिशियन्सी कशी काढली? ज्याच्याकडून काम करून घ्यायचे त्याची इफिशियन्सी माहित पाहिजे. ऑनलाईन वाल्यांना सुधारलं का? बोला. चला, आलं. किती जणांचं आलं होतं हे? 1 2, 2च जणांचं आलं होतं. जबरदस्त. असं झालं बरं वाटतं मला. सगळ्यांचं उत्तर आलं कसं तर होतं. दुःख व्हायला लागतं मला. करू रफेला? लिहून झालं? समजलं कर तुला? किती दिवसानंतर आल तू? 2 दिवसानंतर? 1 हप्त्यानंतर? कोणाच लग्न होतं? बहिणीचा? कुठे होतं? गडचिरोली? तू तिकडचा आहे? काय प्रश्न विचारता मास्टर, इलॉजिकल. बहिणीच लग्न गडचिरोली, मी तिकडचाच राहीन ना, है ना? चला घ्या. एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. ए आणि बी एकत्रित ते काम, इंग्लिश मध्ये क्वेश्चन वाचा. ए आणि बी एकत्रित ते काम 8 दिवसात करू शकतात. इथे 8 मिसिंग आहे का? समान काम 8 दिवसात करतात. तर बी आणि सी एकत्रित काम, 2 मिनिटं, मला क्वेश्चन मध्ये डाटा पूर्ण आहे का? 6 दिवसात. हा, 6 दिवसात करतात. ठीक आहे. क्वेश्चन थोडासा हे झालेलं आहे, मिसमॅच आहे, तर वरती बघून घ्या. 10 बघू का? आन्सर की आहे ना? 8 ना? ऑप्शन चुकीचे याचे. हा,
मी म्हणलं ना, तुम्ही इतके भयान आहे की तुम्ही ऑप्शनला मॅच केलंच तरी चुकलो. ज्यांचं पहिलं आलं त्यांचं पण चुकलं. ठरवून घ्या, बघून घ्या, घाबरू नका. चला, लास्ट. व्हेरी गुड. नीट लक्ष द्या, ऑप्शन चुकीचे आहे त्याच्यात. एक काम, जे क्वेश्चन बघा, मी क्वेश्चन वाचतोय, क्वेश्चन जर समजलं नसेल तर बघून घ्या. एक काम किती दिवसात पूर्ण करतो? एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. नंतर ए आणि बी दोघं मिळून वर्किंग टुगेदर किती दिवसात करतात रे? 8. बी आणि सी वर्किंग टुगेदर किती दिवसात करतात? 6. ठीक आहे ना. मग ए बी सी तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे, तिघं मिळून ते काम पूर्ण किती दिवसात करतील? आता जेव्हा तुमचं उत्तर 10 आलं असेल तेव्हा तुम्हाला हे लॉजिकली कळलं पाहिजे की राजांनो, जर ए आणि बी मिळून 8 दिवसात करताय आणि बी आणि सी दोघच जण जर 6 दिवसात करताय, तर तिघं मिळून जे काम आहे ते 6 दिवसापेक्षा कमी दिवसात येईल. पहिली गोष्ट तर ही. ठीक आहे ना. पेपरमध्ये बसल्यावर पहिलं तर असे कसे 2 क्वेश्चन तर तुम्हाला असे भेटतील की ज्याच्यात तुम्ही जर ऑप्शन बघितले तर तुमचं उत्तर भेटेल. 2 क्वेश्चन पेपरमध्ये. कुठलाही पेपर बघा तुम्ही, म्हणजे ज्याच्यामध्ये 20 क्वेश्चन म्हणून आयोगाने टाकलेले, किंवा तुम्ही सेंट्रलचा एखादा पेपर जर बघितला, पूर्ण त्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन जर समजा गणित बुद्धिमत्ताचे आले, तर 2 क्वेश्चन जे असतील ते तुमचे ऑप्शन बघून सुटतील, ज्याला तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही पडणार. ठीक आहे ना. मग त्या गोष्टी जागेवर पाहिजे आपल्या. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा, सोडू आपण याला. मला सांगा, पहिले तर काम तर टोटल काढू शकतो आपण इथून. किती येतं रे? 72. ए 18 चौक किती येणार? हा, 8 न मग 72 आणि 12 सकून 12, 12 सकून 72. ठीक आहे. आता मला तिघांना मिळून काम करायचं आहे, ए बी सी. तर तिघांची इफिशियन्सी पाहिजे. अरे बरोबर का? इफिशियन्सी बघा कशी भेटती. ए प्लस बी प्लस सी. ए ची इफिशियन्सी किती रे? 4. मला सांगा, ए प्लस बी ची इफिशियन्सी किती? 9. 4 मधून 9 गेले, याची इफिशियन्सी लिहितो मी 4. याची इफिशियन्सी किती भेटणार? 5. आणि बी प्लस सी 12 आहे. 12 पैकी जर हा 5 असेल तर उरलेलं 12 मध्ये हे किती असणार? 7. भेटलं. मग मला सांगा, 7 आणि 5 12, 12 आणि 4 किती? 16. 72 पूर्ण काम. आणि तिघं मिळून किती बनवणार एका दिवसात? 16 पेन बनवतील. 16 4 चोक 16, 4 एक 4, 3 उरले, 4 8 32. म्हणजे 4 नी भाग दिला, 4 चोक 16 आणि 2 उरले. म्हणजे बे एक बे, बे दुने 4, 4.5 दिवस येईल. काहीच अडचण नव्हती. हा क्वेश्चन तर जमायला पाहिजे होता. याच्यामध्ये फक्त तुम्हाला ए ची इफिशियन्सी, बी ची इफिशियन्सी आणि सी ची इफिशियन्सी सेपरेट करता आली पाहिजे होतं. सगळा खेळ आहे इफिशियन्सीचा, तुमच्या कार्यक्षमतेचा. आयोगाला तुमची कार्यक्षमता पाहिजे असं समजून चला. आणि सगळ्या सब्जेक्टची. एक सब्जेक्ट करसाल, परत आम्हाला कॉम्पिटिशन निर्माण करसाल. चला, चालेल लिहून. कळलं का रे? ऑनलाईन वाल्यांना कळतंय का? गोष्टी सुधारताय का? भावना, आदिती, मोहिनी, सरस्वती, किरण, उज्ज्वला आणि निशांत. निशांत भाऊ, एखादी कमेंट टाका बरं. तुम्ही जेव्हापासून लेक्चर बघता एक पण कमेंट नाही टाकली तुम्ही आजपर्यंत. बघू द्या तुम्हाला टाईप करता येतं का. करू रफ याला. याला रफ करायचं का? अरे दिवाण्या माणसांना तुम्हाला विचारतोय मी. करू? हा चला, मारा ट्राय. पुढचा क्वेश्चन बघा. किती? 7.
एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. ओके. आता आला पाहिजे क्वेश्चन, याच्यात तर काही असं विशेष नाही. किती? 10. ठीक आहे, याच्यात मी आणखीन एक करतो. ते जे तुम्ही 10 काढलंय ना, तर ते पूर्ण टाइम काढलाय. पूर्ण टाइम काढलाय. ए विचारलं इथं. हा, बघा नीट लक्ष द्या. ए एक काम 24, बी एक काम 9 आणि सी 12 दिवसात पूर्ण करतो. यांचा एलसीएम किती येणार आहे? 72. 24 त्रिक 72, 9 आठी 72, 12 सकून 72. आलं? आता त्यांनी काय सांगितलं बघा, तर बी आणि सी 3 दिवसांनी निघावे लागते. बी आणि सी 3 दिवस काम करता. ठीक आहे, म्हणजे लवकर निघून जातं त्यांना काढून टाकू ना. बी आणि सी 3 दिवसात, जर बी आणि सी एका दिवसात 14 पेन बनवत असतील, बी प्लस सी, तर 3 दिवसात किती पेन बनवणार? 14 त्रिक किती? 42. 42 पेन बनवले. 72 मधून 42 गेले, तर उरले किती? 30. आता हे काम जे कोणी करणार तो कोण करणार आहे? ए. ए 3 10 हे किती येणार? 30. म्हणजे हे 10 डेज. हे 10 डेज जे आलं ना, हे टोटल टाइम आला. टोटल टाइम हा जो असतो हा टोटल टाइम असतो. ठीक आहे, तुम्हाला ए चा टाइम विचारलाय, तर बी आणि सी किती दिवस कामावर होते? 3 दिवस. तर 3 दिवस वजा करा. 10 मधून 3 गेले तर किती येणार? 60 डेज. हे कोणाचं आलं? एच. विचारलं काय बघा, ते उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एला किती दिवस लागतील? तर 7 दिवस लागतील. नाही तर तुम्हाला मेथडनी पण करून दाखवतो. हे लिहून घ्या, एकदा तुमचा डाऊट क्लिअर करून टाकतो. ठीक आहे, तुम्हाला तेव्हा पण लिहून दिलं तुम्ही. तो जो येतो तो टोटल टाइम येतो. आलं. चला, मेथडने ऐका आता. मेथडनी काय केलं असतं रे? हे लिहून झालं सगळ्यांचं. मेथडनी केलं असतं तर पहिले तिघांनी मिळून सोबत कामाला सुरुवात केली. 3 दिवस सोबत कामाला केलं ना त्यांनी तिघांनी, ए बी प्लस सी. एका दिवसात तिघं मिळून किती पेन बनतात? 8 आणि 6 14, 14 आणि 3 किती? 17. 3 दिवसात किती पेन बनले? 17 त्रिक 51. अरे बनले का? 72 मधून 51 गेले तर 21 पेन उरले. ठीक आहे, पहिले काम झालं 3 दिवस डेज. आता हे 21 पेन बी आणि सी तर सोडून गेले. एकटा ए बनवणार आहे. एकटा ए एका दिवसात किती पेन बनवतो? 3. 3 एक 3, 3 7 21. म्हणजे ए ने केलेलं काम किती दिवस केलं रे? 7 दिवस. टोटल काम जे असणार बघा, टोटल काम बघा, हे 7 आणि हे 3, 7 आणि 3 किती दिवस? 10 दिवस. आलं का? एकट्या ए ने किती दिवस काम केलं? एकट्या ए ने लास्टचे 7 दिवस काम केलं. सुधारलं हे? तिथं नोट लिहून ठेवा वाटलंस तर. नोट लिहा तिथं, तुमच्या भाषेत लिहून ठेवा नोट. टोटल टाइम भेटतो शॉर्टकटने गेलं तर डायरेक्ट. शॉर्टकटने गेलं तर डायरेक्ट टोटल टाइम भेटतो. एचा टाइम विचारला तेवढे दिवस मायनस करून टाकायचं, खतम. ठीक आहे, तेवढंच लिहून ठेवा. तेवढं लिहिलं तर कळून जाईल तुम्हाला ते काय. चला करू याला रफ.
मारा ट्राय. तर एकटा उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा, मला सांगा, 12 आहे, 10 आहे, 15 आहे, ए बी सी, किती येणार आहे एलसीएम? 60 आला. 12 पंचे 60, दही सक्क 60, 15 चोक 60. आता त्यांनी काय सांगितलंय, तिघांनी मिळून स्टार्ट केलं, तिघांनी मिळून बी आणि सी 3 दिवसांनी सोडून गेले. 3 दिवसांनी बी आणि सी सोडून गेले ना, मग 3 दिवस गेले, तर मग 3 दिवसात यांनी किती काम केलं असेल रे? एका दिवसात दोघं मिळून 10 पेन बनवता. 10 आणि 3 दैत्रिक किती येणार? 30 पेन बनले. 60 पैकी 30 पेन बनले, 30 पेन बनवायचे. आता कोण बनवणार आहे? ए. ठीक आहे, मग ए एका दिवसात किती पेन बनवतो? 5. 30 भागिले 5, 5 सक्क 30, 6. हे जे 6 आलं, परत मला सांगा हे 6 काय आलं? टोटल टाइम. आपल्याला फक्त ए चा टाइम विचारलाय. ए चा टाइम म्हणजे हे 3 दिवस वजा करणार. 6 मधून 3 गेले तर किती येणार? 3 डेज. ए ने केलेलं काम. कुठे कुठे? हो चालतं ना, काय अडचण नाही. हां, तुम्ही तसं करा किंवा असं करा, कसंही केलं तरी चालतं. उत्तर सेम आलं पाहिजे. हां, 15 15 त्रिक 50, 60 मग 15 उरलं, मग काम 15, 5 त्रिक 15, तरी पण 3च दिवस येईल ना. उत्तर सेम येतं, कसंही खा. करू रफ याला, चलायचं पुढे. बोला. मारा ट्राय. ए एखादे काम 18 दिवसात, बी 9 दिवसात, सी 6 दिवसात करू शकतो. ए आणि बी एकत्र कामा लागतात आणि 2 दिवसांनी त्यांना सी जॉईन करतो, तर एकूण किती दिवसात लागेल? चला मारा ट्राय करा पटकन, पटपट सोडवा. आता 2 येतं का? बर. आलं? 4 दिवस आलं ना? नव्हतं काय कन्सेप्टला? बघा ना, ए एखादे काम किती दिवसात करता? 18. बी किती दिवसात करतो? 9. आणि सी किती दिवसात करतो? 6. एफिशियन्सी किती येणार? 18. सॉरी, पूर्ण काम 18 आलं. 3, 2 आणि 3. हो 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 हो, 18 भागिले 18 केलं तर 1 येणार. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलंय, पहिले बघा, पहिले मी त्याचं तुम्हाला टोटल कामाची कन्सेप्ट सांगतो. पहिले बघा, कोण ए आणि बी एकत्र काम करू लागतात. ए प्लस बी एकत्र काम करता 2 दिवसांनी, म्हणजे यांनी 2 दिवस सोबत काम केलं. अरे बरोबर का? ए आणि बी दोनाने किती बनणार? 3. 3 दुने 6 पेन बनले. ठीक आहे, आता तिघं मिळून काम करा. सी त्यांना जोडला जातो. तिघं मिळून एका दिवसात किती पेन बनवतात? 3 आणि 2 5 आणि 1 किती? 6. आणि किती दिवस काम केलं माहित नाही, एक्स, पण टोटल काम काय होतं? 18. ठीक आहे, हे 3 दुने किती? 6. 18 मधून 6 गेलेत, 18 मधून 6 गेलेत, किती येणार? 12. 6 एक्स बरोबर 12. तर 6 1 6, 6 दुने 12, म्हणजे एक्सची किंमत किती आली? 2. तर तुम्हाला काय विचारलंय? पूर्ण काम किती दिवसात होईल? हो, 3 + 2 किती येतं? 5. नाही थांबा, एक्सची किंमत किती आली? 2. यांनी किती दिवस काम केलं? 2. आणि पहिले 2 2 आणि 2 किती? 4. 4 दिवस. पहिले 2 आहे ना, पहिले 3 नाही, तेच म्हणलं 3 कुठं दिसतंय ना. पहिले किती दिवस होतं? 2 दिवस काम. 2 आणि एक्स नंतर ह्या एक्सची किंमत, म्हणजे तिघं मिळून किती दिवस सोबत काम केलं? 2 दिवस. 2 आणि 2 किती आलं? 4. असं करू शकता किंवा असं पण करता येतं, ते नीट लक्ष द्या. यांनी 2च दिवस काम केलं ना. टोटल काम तर काढलं मी. आणखीन बघा, हे पण बघून घ्या.
इकडे बघा मेथड 2, दोन मेथड सांगतो तुम्हाला. मला सांगा किती पेन होते? 18. यांनी दोघांनी 2 दिवस सोबत काम केलं ना, कोणी कोणी, ए आणि बी ने. ए आणि बी एका दिवसात किती पेन बनवतात? 3. अरे बरोबर का? 3 आणि 2 दिवसात किती बनणार? 6. म्हणजे टोटल पेन त्यांनी दोघांनी बनवले 6 आणि हे 18. 18 आणि 6 किती काम झालं टोटल? 24. आणि तिघं मिळून करताय हे 24. 3 आणि 2 6, 3 आणि 2 5 आणि 1 किती? 6. तिघं मिळून 6 1 6 6 24. संपलं, डायरेक्ट केलं. हे तुम्हाला शॉर्टकट यासाठी शिकवलंय. कळलं का हे काय केलं? हा 24 कसं आलं मला सांगा. तिघांनी मिळून, आता हे टोटल काम म्हणजे तिघांनी मिळून एवढं काम करायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, तिघांनी मिळून एवढं काम करायला पाहिजे. पण ए आणि बी जे त्या दोघांनी सेपरेट काहीतरी काम केलंय ना. एनी सेपरेट 1 पेन बनवला आणि बीनी सेपरेट 2 पेन बनवले. यांनी दोघांनी किती दिवस काम केलं? 2 दिवस. म्हणजे हे पण त्या कामामध्ये इन्क्लूड करावं लागेल ना. त्यांची मेहनत वाया कशाला जाणार? अरे बरोबर आहे का? मी कोणाला तरी पार्टनर म्हणून घेतोय तर त्याची काहीतरी मेहनत आहेच ना. समजा विकी सर, ठीक आहे, त्यांना मी पार्टनर म्हणून घेतलं तर मग त्यांची मेहनत होती म्हणून तर ना. अरे बरोबर का? मग त्यांचं मागचं काम थोडी गेलं, त्यांचं मागचं काम पण जॉईन करून येणार. त्यांनी 3 2 आणि 1 किती? 3. 3 आणि 2 दिवस काम केलं. 3 2 किती? 6. आणि आम्ही दोघं मिळून किती दिवस, समजा दोघं तिघं जे काय असणार ते 18 पेन सोबत बनवणार होते आणि त्यांची मागची मेहनत 18 आणि 6 किती? 24. खतम. 24 भागिले काय करणार तुम्ही? तिघं मिळून करता आता. 3 आणि 2 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. 24 भागिले 6 केलं 24. 4 दिवस खतम, डायरेक्ट केलं असतं. असं ज्यांना मांडायचं नसेल त्यांनी असं केलं, मांडायचं असेल तर असं, नसेल मांडायचं तर असं. घ्याल दोन्ही मेथडनी सांगतोय तुम्हाला. जेवढ्या कन्सेप्ट सांगितल्या तेवढ्या कन्सेप्ट एकदा रिकॉल करा, म्हणजे सगळ्या गोष्टी होऊन जातात त्याच्यात. चला बोला रे पटकन. इथपर्यंत कोणाला काय अडचण? चला नेक्स्ट. मोहन आणि रमेश. एक काम 15 दिवसात पूर्ण करता. याच्यात लागेल तुमचे एफर्ट्स. या क्वेश्चन मध्ये मजा आहे. टायमर लावतो. उत्तर अपेक्षित आहे मला. याला डोकं लावणं अपेक्षित आहे, उत्तर पण अपेक्षित आहे. टूल्स, टायमर. चला लागू द्या. टाइम लागला तर काहीच अडचण नाही. 2 बघू. 22 का? 22.5. व्हेरी गुड. 40 सेकंदात निघलं म्हणजे. केलं होतं का? पहिलेच केलं होतं का? घरीच का? कोमल बाकी सब्जेक्ट पण एवढे स्ट्रॉंग झाले पाहिजे, नाही तर बस फक्त गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता. ते सांगितलं म्हणजे राहिलंच काय क्वेश्चन मध्ये? तुम्ही लावा ना डोकं. टोटल काम पण मीच सांगायचं, काम पण मीच द्यायचं. नाही चला जरा द्या. बस झालं. मला सांगा, तुम्हाला मी एक 4-5 दिवसाआधी एक फॉर्म्युला सांगितला होता. वर्क, काम बरोबर काय असतं रे? इफिशियन्सी. आणि किती दिवस टाइम, किती काम करतात ते. अरे बरोबर का? पूर्ण काम जे काही असणार ते तुमची काय असणार? इफिशियन्सी इंटू तुमचा जो काही टाइम लागणार, समय लागणार, तो. इफिशियन्सीला मराठीत म्हणतात कार्यक्षमता. ठीक आहे. आता मोहन आणि रमेश एक काम जे कंप्लीट पूर्ण करता 15 दिवसात. पण काय काम आहे तेच नाही माहिती. ठीक आहे ना. 15 दिवसात एक काम तर करता भाई, पण काय काम आहे ते नाही माहिती. त्यासाठी पुढे त्यांनी काहीतरी दिलंय.
आता मोहन रमेशपेक्षा 50% मोर इफिशियंट आहे, ठीक आहे ना, 50% जास्त कार्यक्षम आहे, ठीक आहे, इफिशियन्सी जास्त आहे त्याची. 50% म्हणजे माझ्या बुद्धीला लगेच कळलं पाहिजे, अरे 50% म्हणजे 1/2, 1/2, ठीक आहे ना. आणि 2 वरती 1नी जास्त, 2 वरती 1नी जास्त म्हणजे किती असणार? 3, ठीक आहे. कोण जास्त आहे रे? 3 आणि 2 कोण जास्त आहे? मोहन. मोर इफिशियंट आहे, मोहन जास्त असणार आणि हा रमेश असणार. हे कळलं का? बोला. अरे भेटलं. ही इफिशियन्सी आहे, ही इफिशियन्सी आहे. दोघं मिळून 15, दोघं मिळून इफिशियन्सी किती? 3 आणि 2 किती रे? 5. इफिशियन्सी भेटली मला. तुमचं काम भेटून जाईल. मला काम कसं भेटणार? मी दोघं मिळून 5 इफिशियन्सीनी काम करतो आणि 15 दिवस काम करतो, तर 15 5 किती रे? 75. 75 भेटलं माझं टोटल काम, संपलं. आता दुनिया विचारू त्याने, मोहनने एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती? 75. मोहनची इफिशियन्सी 3 आहे, 75 भागिले 3 मोहन करतोय म्हणून मोहनची इफिशियन्सी म्हणजे किती येणार रे? 25 डेज. जर ह्या रोहन कडून रमेश कडून करायचे असेल 75/2 आला असता, म्हणजे 37.5 दिवसात त्यांनी केलं असतं. नाही याच्यात हा कोणता? हा का इफिशियन्सी वाला का? फॉर्म्युला आठवलं पाहिजे ना. इफिशियन्सी काढणार कशी तुम्ही? ठीक आहे ना, इथं नाही आठवलं चालतं, ट्राय करा पण. चला करू रफ. मस्त निवांत लिहून घ्या. तुम्ही एवढे हुशार कस काय झाले सर मॅथ्स मध्ये? नाही असं काही नाही, प्रॅक्टिसचा भाग आहे हा फक्त, असं काही त्याला हुशार विशार लागत नाही. हा एकच सब्जेक्ट असा आहे की ज्याच्यात तुम्ही असं लय टॅलेंटेड लागता असं काही नाही. फक्त तुम्हाला रेग्युलर काम करावं लागेल बस, बाकी काही नाही. कन्सिस्टन्सी मॅटर करेल बस, ठीक आहे. तुम्हाला ते हे तर माहीत असेल ना, हे बघितलं तुम्ही? तुम्हाला मी मागे पण सांगितलं असेल, हे इक्वेशन एक आवडतं मला. ते गडकरी साहेबांचं स्टेटमेंट एक होतं आणि ही एक गोष्ट, जर तुम्ही 1.00 रेस टू 365 मॅथ्समधलं हे कॅल्क्युलेशन मला सगळ्यात जास्त आवडतं. मला सांगा ना, 1च्या पॉवरमध्ये 365 आहे, तर तुमचं उत्तर काय असणार आहे? एकच. अरे बरोबर का? जर तुमचं 1.01 रेस टू 365 असेल, तर तुमचं एफर्ट जे होता 37.7 होऊन जातं. हे हे कॅल्क्युलेशन बघा तुम्ही फक्त. हे ज्याला कळलं त्याला कळतं की कन्सिस्टन्सी किती कामाची. आणि तुमची मेहनत. आता बघा, समजा एक नॉर्मल माणूस आहे, याला लाईफ सोबत जोडा फक्त. आता जोडतो कसं आहे ते नीट लक्ष द्या. मी काय म्हणतो ते बघा. एक तुम्ही काहीच नाही करत आहे, तुमचा जसा दिवस चालू आहे, सकाळी उठताय, दिवसभर टाइम घालवताय, 24 घंटे संपले, खतम. 365 दिवस तुमचे असेच गेले. रिझल्टमध्ये काहीच चेंज नाही होणार. जसे तुम्ही मागच्या वर्षी होते ह्या डेटला, तसेच तुम्ही ह्या वर्षी पण असणार, ठीक आहे. पण जर तुम्ही तुमचे एफर्ट्स फक्त 1.00 आणि 1.01 याच्यामध्ये लय मोठा चेंज आहे का? बदल फक्त 0.01चा आहे. 0.01 म्हणजे लय छोटी गोष्ट झाली, पण हे रेग्युलर आहे 365 दिवस. 0.01 बदल तुम्ही दररोज करत चालले. 0.01 म्हणजे खूप छोटी छोटी गोष्ट आहे, एवढीशी गोष्ट.
जरी तुम्ही एवढासा रिझल्टमध्ये थोडं थोडं चेंज करत गेले ना दररोज, तरी रिझल्टमध्ये तुम्ही बघसान 37.7, हे याच्या किती टाइम्स झालं, 37.7. म्हणजे तुम्ही जर 0.01 जरी इम्प्रूव्हमेंट केली डेली दररोज, तरी तुम्ही वर्षाकाठी 37 टाइम बेटर होसान तुमच्या मागच्यापेक्षा. इतकं इतकं भारी आहे, इतकी भारी गोष्ट आहे. रेग्युलरिटी शिवाय कोणतीच गोष्ट पॉसिबल नाही आहे. हां, काही काही मॅथ्स तर सगळ्यात सोपं काम आहे. याच्यात तुम्ही एक एक साचा आहे, याचा एक स्ट्रक्चर आहे फिक्स. तुम्हाला पेपर पुरतं करायचं असलं तर आणखीन सोपं. तुम्हाला तर इम्प्रूव्हमेंट काही करायचं म्हणजे नवीन काही तुम्हाला शोध थोड लावायचा आहे. ज्या गोष्टी त्याच तर शिकायच्या आहे. हे तर पूर्ण एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये मोल्ड करायचं आहे फक्त, बस खतम. एवढं सोपं काम आहे. 48. ए आणि बी एक काम एकत्र 16 दिवसात करतात. एची कार्यक्षमता बी पेक्षा 50% कमी असेल. ठीक आहे. तर एकटा ए काम संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो? चला लावा डोकं. आला तुमचं? नाही माहित नाही, बघा. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 13. हो, 13. बघू तर द्या. 48. हो, बरोबर आहे. मागचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम आहे, फक्त याच्यामध्ये हां इकडे मायनस करावं लागणार. ए आणि बी एक काम आहे काहीतरी, ते 16 दिवसात पूर्ण करता. काम माहीत नाही काय, पहिले तर काम माहीत पाहिजे. ठीक आहे. एची कार्यक्षमता बी पेक्षा 50% कमी आहे. ए कमी बी पेक्षा 50%. 50 म्हणजे 1/2. कमी म्हणजे 2 मध्ये 1 कमी, म्हणजे हा 1 असणार आणि हा किती असणार? 2. ठीक आहे. दोघं मिळून बघा, 2 + 1 किती होणार? 3. दोघं मिळून काम करताय ना ते 16 दिवसात. इफिशियन्सी कार्यक्षमता इंटू टाइम किती दिवस, किती रे? हे 3 आणि हे 16. 16 48. हे आलं टोटल काम, टोटल वर्क. आता हे काम कोणाकडून करून घ्यायचंय तुम्हाला? एकट्या ए ला. 48 भागिले तुम्हाला काय करायचंय? ए. ए किती? ए ची इफिशियन्सी किती? एकच. 48/1 म्हणजे काय असणार? 48 दिवस. कारण की दररोज एक पेन बनवतोय. ए कडून करून घ्यायचं तर बी कडून करून घ्यायचं असतं तर किती लागलं असतं? 24 दिवस. ठीक आहे, जबरदस्त जमतंय. आता श्वास घेऊ का? चला करू रफ. 22 का? 14. 25 आणि 14 किती होतं? 39. 39 नंबरचा क्वेश्चन. नाही, करा परत ट्राय. चुकलंय तुमचं. तुम्हाला काय करायचं करा, परत ट्राय करा. नाही आलं 22. मस्त क्वेश्चन आहे हा. खूप गोष्टी शिकायला भेटेल, मजा आहे. नाही, 36 तर ऑप्शन मध्येच नाहीये. त्याच्या खालचं सोडवलं तुम्ही. हां बरोबर आहे, ते बरोबर आहे. 36.
नाही, 27. चला रे, इतका टाइम नाही लागत त्याला. आता लक्ष द्या, आता सोडू नका, फक्त लक्ष द्या, कन्सेप्ट वरती फोकस करा, नीट लक्ष द्या. एबीसी एक काम जे तिघं मिळून किती दिवसात करतात? 10 दिवसात. परत मागे क्वेश्चन मध्ये जसं 2 लोकांचं होतं, आता किती लोकांचं दिलंय? 3 लोकांचं. बाकी काही चेंज नाही. ठीक आहे, हे फक्त फिरवण्यासाठी मोठा क्वेश्चन केला फक्त, बस. बाकी सेम मेथड, सेम फंड आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? ए 20% मोर इफिशियंट आहे. 20% मोर इफिशियंट आहे. 20% म्हणजे 1/5 करे. हा 5 असणार बी, तर हा ए किती असणार आहे? 6. कळलं? आता त्यांनी दुसरं सांगितलंय अँड, नंतर पुढे काय सांगितलंय? सी इज लेस इफिशियंट दॅन बी. सी जो कोणी आहे तो 50% कमी इफिशियंट आहे बी पेक्षा. म्हणजे इथे जर सी आणि बी लिहिलं 50% म्हणजे असतं 1/2. अरे असतं का? कमी म्हणजे 2 मध्ये 1 कमी, सी कमी आहे, हा जास्त असणार. कळलं? हे दोन्ही वाक्य मांडलेले कळले का? बोला. आता मला यांच्यामध्ये जोडणारा दुवा भेटला पाहिजे. ठीक आहे, मला रेशो पाहिजे ए बी आणि सी. यांच्यामध्ये कॉमन कोण आहे रे? बी. मग यांना दोघांना मर्ज करायचं असलं, तुम्हाला कधी पण रेशो मर्ज करायचं असेल तर लक्षात ठेवा, पार्टनरशिपमध्ये येईल तुम्हाला हे. पण इथं समजून घ्या, रेशो जेव्हा मर्ज करायचं आहे, बी दोनदा आलंय ना, मग बी ची किंमत सारखी पाहिजे. इथं बी किती आहे? इथं किती आहे? सारखा आहे का? सारखा करा. सारखा करण्यासाठी काय करणार? याला किती निगुणणार तुम्ही? 5 नी. याला 5 नी गुणणार, दोन्ही याला. हे एकट्याची भावकी नसते, दोघांना गुणावं लागणार. हा, ठीक आहे. आणि याला किती गुणणार तुम्ही? 2 नी. अरे गुणलं का? ठीक आहे. आता हे साइन दुने किती झालं? 12. 5 दुने किती? 10. आणि 5 एक किती? 5. आता बी दोनदा लिहायची गरज आहे का? भेटलं. मग मला सांगा, तिघं मिळून सांगितलंय, टोटल काम काढून घेऊ. टोटल काम कसं काढणार? 10 आणि 12 22 आणि 5 किती? 27. 27 गुणिले किती दिवस काम केलं यांनी? 10 दिवस. 27 गुणिले 10, गुणाकार नका करू, राहू द्या. हे टोटल काम आहे 270. ठीक आहे ना? इथं तरी सोपी संख्या, समजा गुणाकार केला तरी सोपं होऊन जाईल. पण कधी कधी गचाळ संख्या बनली तर गुणाकार केला तर आणखी मोठी संख्या भेटेल, त्याला परत भागणारच तुम्ही. तुम्हाला कोणाकडून काम करून घ्यायचंय? चला, बी कडून. बी ची इफिशियन्सी किती आहे? 10. म्हणजे टोटल काम आहे 27 × 10 भागिले काय करणार? बी ची इफिशियन्सी. बी ची इफिशियन्सी किती आहे? 27 गुणिले 10 भागिले 10. 10 10 कटलं म्हणजे किती दिवसात काम पूर्ण होणार? 27 दिवसात. बस, याच्यापेक्षा जास्त नाही. हो, उद्या घेऊ ना आता. ठीक आहे, उद्या कोणता? फ्रायडे आहे ना? हां, उद्या टाइम अँड वर्क कंटिन्यू राहील. उद्या हा पोर्शन कंप्लीट होऊन तो MDH वाला पोर्शन चालू होईल त्याच्यातला. मेन टाइम वर्क काम भागाकारात आलं तर. ठीक आहे ना? ग्रुपवालं काम आलं तर ते बघून घे. ती बेसिकवाली कन्सेप्ट आहे, ते उद्या चालून जाईल. उद्या, हां, उद्या ते झालं. आणि सॅटर्डे संडेला काय करू? सॅटर्डे संडेला आपण वेगळं करू, जसं मागच्या चक्रवाढत झालं ना. हां, आता याच्यामध्ये सॅटरडे आणि संडेला यावेळेस काय करू आपण? घातांक बघून घेऊ, एकदम प्रो लेवल्स. या 2 दिवसातच घातांक संपू. मला असं वाटतं की सॅटर्डे संडेमध्ये एक टॉपिक जो घेतला ना आपण, तो कंप्लीट करून टाकत जाऊ. कारण की त्यांनी काय होतं, जर मध्ये गॅप पडला तर मग ते चक्रवाढ व्याज मला इतकं सांगावं लागलं परत दुसऱ्या दिवशी येऊन. पण मध्ये 15 दिवसात गॅप पडला तर मला परत पहिल्यापासून ती मेहनत घ्यावी लागली. तर सॅटर्डे संडेला मी इंडायसेस घेऊन टाकल घातांक सगळ्यांसाठी, सगळ्याच बॅचसाठी. ठीक आहे, घातांकावरती मागच्या पेपरला पण एक क्वेश्चन होता आणि सेंटरला पण खूप क्वेश्चन येतात. तर घातांक बघू, किंवा याला ऑप्शन ठेवू आपण आणखीन एक. दोन्हीपैकी ज्याची PPT लवकर बनली ते बघू आपण. एक तर तुम्ही हे बघितलं नसेल तर हे बघू, हे पण लय इम्पॉर्टंट आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. तुम्ही संभवत तर शिकले असाल. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा एक टॉपिक. या दोन्हीपैकी काहीतरी एक भेटेल सॅटर्डे संडेला. ठीक आहे? हां, हो, दोन्ही तर होणार, तर दोन्ही पण आहे. बघू काय करायचं. ठीक आहे,
चला मग आजच्या सेशनला इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा एका सेशनमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि घरच्यांची काळजी घ्या. गुड डे टू ऑल.